नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 10th मॅथ्स 2 मधील 5th चॅप्टर कोऑर्डिनेट ज्योमेट्री स्टार्ट करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 5.1 ज्या अंतर्गत एखाद्या प्लेन मधील कोणतेही दोन पॉइंट असतील तर त्यातील डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी डिस्टन्स फॉर्म्युला कशा पद्धतीने वापरला जातो याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, 9th स्टँडर्ड मध्ये आपण एखाद्या नंबर लाईन वरचे पॉइंटचे कोऑर्डिनेट काय असतात ते पाहिलेले आहेत. ते थोडंसं पुन्हा एकदा रिकॉल करूया. इथं आपल्याला एक नंबर लाईन दिलेली दिसते ज्यावर हा जो पॉइंट पी आहे ज्याचा कोऑर्डिनेट -1 आहे, पॉइंट क्यू चा कोऑर्डिनेट -5 आहे, सेम वे पॉइंट आर चा कोऑर्डिनेट 4 आणि हा पॉइंट ओ चा कोऑर्डिनेट 0 आहे. आपण या कोऑर्डिनेटच्या आधारे कोणत्याही दोन पॉइंट मधलं डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. इथं आपल्याला असं सांगितलेलं आहे लेंथ ऑफ सेगमेंट पी क्यू आणि क्यू आर काय असेल. सपोज आपण पी आणि क्यू चा जर विचार केला तर पी चा कोऑर्डिनेट हा -1 आहे आणि क्यू चा कोऑर्डिनेट हा -5 आहे. याचाच अर्थ पी आणि क्यू या दोन पॉइंट मधलं जर आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल, डिस्टन्स बिटवीन पॉइंट पी अँड क्यू, अशा वेळी आपण जो लार्जर कोऑर्डिनेट आहे त्यातून स्मॉलर कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट करतो. याचाच अर्थ जो उजवीकडचा असतो तो मोठा कोऑर्डिनेट असतो, त्यातून आपण डावीकडील कोऑर्डिनेट वजा करतो. म्हणजे पी चा जो कोऑर्डिनेट -1 आहे त्यामधून क्यू चा कोऑर्डिनेट -5 जो आहे तो सबट्रॅक्ट करतो. इथं मायनस मायनस प्लस होईल. याचाच अर्थ -1 -5 that is means 4. That is means distance between point P and Q is 4 unit. म्हणजे या दोन पॉइंट मधलं जे डिस्टन्स असेल ते 4 युनिट असेल किंवा फक्त PQ जर आपण लिहिणार असू तर डायरेक्ट आपण हे 4 युनिट लिहू. जर डिस्टन्स असा शब्द असेल तर इथं आपण कॉमा टाकतो या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स, आणि जेव्हा फक्त PQ म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ लेंथ PQ म्हणजे त्या सेगमेंटची लेंथ. याच पद्धतीने आपण जो सेकंड सेगमेंट QR आहे त्याची जर लेंथ काढायची असेल तर डायरेक्ट आपण असं म्हणू शकतो QR ची जर लेंथ काढायची असेल तर राईट साइडचा जो कोणता कोऑर्डिनेट आहे तो मायनस लेफ्ट साइडचा जो काही कोऑर्डिनेट आहे तो. म्हणजे क्यू आणि आर मध्ये पाहत असताना क्यू कोऑर्डिनेट हा -5 आहे आणि आर चा कोऑर्डिनेट 4 आहे. म्हणजे लार्जर कोऑर्डिनेट आपला 4 आला राईट साइडचा आला आणि लेफ्ट साइडचा जो आहे तो -5 आला. याचाच अर्थ हे पुढे सॉल्व्ह करत असताना 4 मायनस मायनस +5 होईल. दॅट इज मीन्स क्यूआर हे जे डिस्टन्स असेल ते 9 युनिट असेल. तर या पद्धतीने आपण 9th स्टँडर्ड मध्ये एखाद्या नंबर लाईनवर कोणतेही दोन पॉइंट दिले तर त्या दोन पॉइंटच्या मध्ये असणारं अंतर किती असतं ते शोधण्याचा प्रयत्न केला. समजा आता ते दोन्ही पॉइंट्स त्या संपूर्ण प्लेन मध्ये कुठेही असतील तर त्याचे कोऑर्डिनेट कसे शोधायचे त्यासाठी एक कन्सेप्ट समजावून घ्या. म्हणजेच डिस्टन्स फॉर्म्युला कसा तयार होतो ते थोडंसं आपण समजावून घेऊया. या कोऑर्डिनेट प्लेन मध्ये ए आणि सी असे दोन पॉइंट दिलेले आहेत, ज्यामध्ये ए चा कोऑर्डिनेट 2 3 आहे आणि सी चे कोऑर्डिनेट -2 2 आहे. हॉरिझॉन्टल एक्स ऍक्सिस, व्हर्टिकल वाय ऍक्सिस, हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, हा पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आणि हा निगेटिव्ह वाय ऍक्सिस आहे. ए हा पॉइंट जर ऑब्झर्व केला तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट 2 आहे आणि वाय कोऑर्डिनेट 3 आहे. सेम वे सी पॉइंटचा विचार केला तर एक्स कोऑर्डिनेट -2 आणि वाय कोऑर्डिनेट 2 आहे. याच पद्धतीनुसार आपण इथं हे दोन पॉइंट आपण राईट अँगल ट्रायंगलच्या पद्धतीने जर जोडून घेतले, म्हणजे इथून असा हा परपेंडिक्युलर केला वाय ऍक्सिसला, इथून परपेंडिक्युलर केला एक्स ऍक्सिसला आणि ते एक्सटेंड केले पुढे, तर इथं जिथे इंटरसेक्ट होतात तो जो आपल्याला पॉइंट बी मिळालेला आहे त्याचा एक्स कोऑर्डिनेट 2 येईल आणि वाय कोऑर्डिनेट सुद्धा 2 येईल. म्हणून इथे थोडेसे ते कोऑर्डिनेट लिहितोय 2 2. आपल्याला डिस्टन्स एसी फाइंड आउट करायचा आहे, म्हणजेच ए आणि सी या पॉइंट मधले डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. आपण हा जर ट्रायंगल ऑब्झर्व केला, ट्रायंगल एबीसी जो राईट अँगल ट्रायंगल होतो, बी या ठिकाणी 90 चा अँगल होतो. राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर आपल्याला एबी आणि बीसी या दोन साइडची लेंथ माहित असेल किंवा आपण फाइंड आउट केली तर पायथागोरस नुसार आपण एसी ची लेंथ फाइंड आउट करू शकतो. म्हणून आपण सुरुवातीला एबी आणि बीसी या दोन सेगमेंटची लेंथ फाइंड आउट करूया. आपण ए पासून इथपर्यंत जर डिस्टन्स पाहिलं तर ते 3 युनिट होईल, कारण हे डिस्टन्स 3 युनिट आहे. आणि इथून इथपर्यंत जर डिस्टन्स पाहिलं तर 2 युनिट होईल. म्हणजे 3 युनिट मधून 2 युनिट सबट्रॅक्ट केला म्हणजे 1 युनिट मिळालं. त्याचाच अर्थ एबी हे डिस्टन्स 1 युनिट येईल. सेम वे जर आपण बीसी हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर इथून इथपर्यंत हे 2 युनिट आणि इथून इथपर्यंत हे 2 युनिट, म्हणजे हे 2 युनिट प्लस इथलं हे 2 युनिट म्हणजे टोटल डिस्टन्स 4 युनिट होईल.
हेच आपण कोऑर्डिनेटच्या बाबतीत बोलायचं झालं तर काय होईल पहा. बीचा कोऑर्डिनेट इथला जो एक्स ऍक्सिसचा 2 आहे त्यातून सीचा कोऑर्डिनेट -2 तो सबट्रॅक्ट केला, जे राईट साईडचा कोऑर्डिनेट मायनस लेफ्ट साईडचा कोऑर्डिनेट जसं आपण आता पाहिलेलं होतं. तर 2 -2 म्हणजे 2 + 2 म्हणजे हे 4 युनिट होईल. म्हणजे या पद्धतीने आपण ही व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल ही जी काही सेगमेंट्स आहेत त्यांची लेंथ फाइंड आउट केली. आता जर आपण पायथागोरस अप्लाय केला तर एसीची लेंथ आपण फाइंड आउट करू शकतो. परंतु हे फॉर्म्युला तयार कसा होतो हे पाहण्यासाठी आता एक लक्षात येते का गोष्ट पहा. हे जे व्हर्टिकल डिस्टन्स 1 आलं ते म्हणजेच हा 3 - 2 हा 2 म्हणजेच इथला 2 असतो, कारण हा या लाईन मधील प्रत्येक पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट हा 2 असणार आहे. याचाच अर्थ आपण फक्त ए आणि सी या पॉइंटचा विचार केला तर हा कोऑर्डिनेट आणि हा कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट केलेला आहे, म्हणजेच वाय कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट केल्यामुळे व्हर्टिकल साइड मिळाली. सेम वे एक्स कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट केल्यामुळे आपल्याला हॉरिझॉन्टल सेगमेंट मिळाला, जसं 2 - -2. म्हणजेच याचा अर्थ असा होतो, तुमच्या लक्षात येतं का पहा. समजा या पद्धतीने राईट अँगल ट्रायंगल आहे. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपले जे पॉइंट आहेत, हा जो पॉइंट आहे याचा कोऑर्डिनेट समजा x1 y1 असा हा कोऑर्डिनेट असेल, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट हा x1 असेल, वाय कोऑर्डिनेट हा y1 असेल, आणि इथला दुसरा पॉइंट आहे ज्याचा एक्स कोऑर्डिनेट x2 असेल आणि वाय कोऑर्डिनेट y2 असेल. तर ही जी व्हर्टिकल लाईन असणार आहे, हा जो व्हर्टिकल सेगमेंट आहे याची जी लेंथ असते ती म्हणजे वाय कोऑर्डिनेटचा जो काही डिफरन्स असेल ते म्हणजेच y1 - y2 व्हर्टिकल लाईनची लेंथ असते, म्हणजे लाईन सेगमेंट जो व्हर्टिकल आहे त्याची. आणि हा जो हॉरिझॉन्टल आहे ते म्हणजेच हे एक्स कोऑर्डिनेटचा डिफरन्स म्हणजेच x1 - x2. आता इथं मी पॉइंट घेत असताना इथे x1 y1 घेतला, इथे x2 y2 घेतला, त्याचा पॉइंट बदली केले, म्हणजेच x1 y1 इथे घेतला, x2 y2 इथे घेतला. तर इथं y1 - y2 च्या ऐवजी y2 - y1 होईल, इथं x2 - x1 होईल, त्यामुळे काही फरक नाही पडणार. फक्त एक गोष्ट आता इथे लक्षात येते का पहा, इथपर्यंतचा सगळा जो भाग ऑब्झर्व केला, जर एखाद्या प्लेन मध्ये कोणतेही दोन पॉइंट असतील ज्यामध्ये एका पॉइंटचे कोऑर्डिनेट x1 y1 आहेत आणि दुसऱ्या पॉइंटचे कोऑर्डिनेट x2 y2 आहेत, अशा वेळी जो राईट अँगल ट्रायंगल बनतो त्याची एक साइड म्हणजे x1 - x2 होते आणि दुसरी साइड म्हणजे y1 - y2 होते. समजा हाच ट्रायंगल जर एबीसी असेल, जसं आपण हा घेतलेला हा ट्रायंगल एबीसी असेल, तर पायथागोरसच्या थेरमनुसार आपण असं म्हणू शकतो AC स्क्वेअर दॅट इज मीन्स AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. परंतु आपल्याला AB आणि BCचा जर विचार केला, AB चा स्क्वेअर त्याचाच अर्थ y1 - y2 जो आहे त्याचा स्क्वेअर होईल, BC चा स्क्वेअर म्हणजेच x1 - x2 त्याचा स्क्वेअर होईल. त्याच्यामध्ये हे पहिल्यांदा आणि हे दुसऱ्यांदा लिहिलं तरी चालेल, शिवाय x1 x2 आणि y1 y2 यांची जागा जरी बदलली तरी चालेल. म्हणून आपल्या पुस्तकामध्ये डिस्टन्स फॉर्म्युला कसा दिलाय पहा. आपल्याला इथे सांगितलेलं आहे, सपोज इफ पॉइंट P ज्याचे कोऑर्डिनेट x1 y1 आहेत अँड पॉइंट Q ज्याचे कोऑर्डिनेट x2 y2 आहेत लाइज ऑन द xy प्लेन, देन हा जो डिस्टन्स PQ असेल त्याचा जर स्क्वेअर केला, जसं आपण आता इथं पायथागोरस वापरला त्या पद्धतीने ही लाईन पहिला ऑब्झर्व करा. त्या PQ चा स्क्वेअर म्हणजे x1 x2 मधला डिफरन्स त्याचा स्क्वेअर, y1 y2 मधला डिफरन्स त्याचा स्क्वेअर. मग x2 - x1 असू दे किंवा x1 - x2 असू दे. सेम वे y2 - y1 असो किंवा y1 - y2 असो. मात्र जर इथं x2 - x1 केला तर इथं y2 - y1 लिहा, किंवा x1 - x2 असेल तर y1 - y2 लिहा. यालाच आपण डिस्टन्स फॉर्म्युला असं म्हणतो. जर PQ च्या ठिकाणी स्क्वेअर द्यायचा नसेल, फक्त PQ लिहायचं असेल तर राईट साईडला आपण स्क्वेअर रूट घ्यायला पाहिजे. त्याच्याऐवजी आपण याच पद्धतीने वापर करून उदाहरण सोडवणार आहोत. याच्यापेक्षा वेगळा जर पॉइंट आपल्याला ओरिजिन पासून दिलेले असेल डिस्टन्स, तर ते डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं ते पुढे जाऊन आपण पाहणार आहोत. आता फक्त एवढी एक गोष्ट लक्षात घ्या, सपोज ए हा पॉइंट आहे ज्याचे कोऑर्डिनेट जे आहेत ते x1 आणि y1 असे आहेत. बी हा दुसरा पॉइंट आहे ज्याचे कोऑर्डिनेट x2 आणि y2 आहेत. अशा वेळी AB मधला डिस्टन्स फाइंड आउट करत असताना AB स्क्वेअर दॅट इज मीन्स x2 - x1 म्हणजे x कोऑर्डिनेट मधला डिफरन्स त्याचा स्क्वेअर प्लस y2 - y1 म्हणजे y कोऑर्डिनेट मधला डिफरन्स त्याचा स्क्वेअर, यालाच आपण डिस्टन्स फॉर्म्युला असं म्हणतो. त्यावर आधारित प्रत्यक्ष उदाहरण सोडवूया म्हणजे हा फॉर्म्युला तुम्हाला अजून लक्षात येईल. क्वेश्चन काय पहा, फाइंड द डिस्टन्स बिटवीन ईच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ पॉइंट्स. जर आपल्याला काही पेअर्स दिलेले आहेत त्या प्रत्येक पेअर मधले दोन दोन जे पॉइंट आहेत त्याच्यामधला डिस्टन्स फाइंड आउट करायचा. आताच आपण डिस्टन्स हा फॉर्म्युला कसा तयार झाला हे पाहिलेलं आहे. तो फॉर्म्युला कसा तयार झाला हे जरी लक्षात नाही आलं तर फक्त तो फॉर्म्युला पाठ करा, म्हणजे काही अडचण येणार नाही. सपोज फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला करायचं असेल तर इथं आपल्याला जे पॉइंट दिलेले आहेत, A चा कोऑर्डिनेट 2 3 आहेत आणि B चे जे कोऑर्डिनेट आहेत ते म्हणजेच 4 1 आहेत.
त्यामुळे इथं आपण असं लिहू शकतो हिअर ए चा जर विचार केला तर x1 ची व्हॅल्यू ही 2 येते आणि y1 ची व्हॅल्यू ही 3 येते. म्हणजे पहिला x कोऑर्डिनेट असतो, दुसरा y कोऑर्डिनेट असतो. हा फर्स्ट पॉइंट कन्सिडर झाला. सेम वे बी चा विचार केला तर दुसरा कोऑर्डिनेट म्हणजेच x2 हा मिळाला 4 आणि y2 जो आहे तो म्हणजे 1 येतो. या पद्धतीने आपण x1 y1 आणि x2 y2 हे कोऑर्डिनेट लिहून घेऊ. देअरफॉर हा जो फॉर्म्युला पाहिलेला आहे तो लिहून घ्यायचा. देअरफॉर बाय डिस्टन्स फॉर्म्युला आपण डिस्टन्स फॉर्म्युला अशा पद्धतीने पाहिला की जर ए आणि बी या पॉईंट मधला डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर ए बी स्क्वेअर असं लिहू. जर इथं स्क्वेअर आपण लिहिणार नसू तर पुढे स्क्वेअर रूटचं चिन्ह प्रत्येक स्टेपला घ्यायला पाहिजे. त्याच्याऐवजी आपण लेफ्ट साइडला स्क्वेअर आहे असं ठेवलं. मग ए बी स्क्वेअर दॅट इज मीन्स x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर या पद्धतीने आपण तो फॉर्म्युला लिहिला. आता इथं किमती टाकायच्या अगोदर सुरुवातीला फक्त ब्रॅकेट टाकून घ्या. आता इथं सगळ्या व्हॅल्यू ह्या प्लस मध्ये आहेत, परंतु मायनस असतील तर आत छोटे ब्रॅकेट टाकलेले चालतात. मी सुरुवातीला आता सगळ्या व्हॅल्यू प्लस असल्यामुळे आहे असं लिहितोय. x2 मायनस x1 म्हणजेच 4 मायनस 2 याचा स्क्वेअर होईल प्लस y2 मायनस y1 दॅट इज मीन्स 1 मायनस 3 याचा स्क्वेअर होईल. म्हणजेच 4 मायनस 2 दॅट इज मीन्स 2 स्क्वेअर प्लस 1 मायनस 3 दॅट इज मीन्स मायनस 2 स्क्वेअर होईल. म्हणजेच पुढच्या स्टेपला इथे लिहितोय देअरफॉर ए बी स्क्वेअर विच इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ 2 दॅट इज मीन्स 4 प्लस स्क्वेअर ऑफ मायनस 2 मायनसचा जरी स्क्वेअर केला तरी तो प्लसच येतो. 4 प्लस 4 8 येईल. की 8 व्हॅल्यू जी आली ती ए बी स्क्वेअरची आली. आपल्याला ए बी फाइंड आउट करायचा आहे. याचाच अर्थ हा स्क्वेअर इकडे गेला म्हणजे स्क्वेअर रूट आलं किंवा दोन्ही बाजूची स्क्वेअर रूट घेतली असं म्हणू. आता 8 चं स्क्वेअर रूट निघत नसेल तर याचा अर्थ 8 चे फॅक्टर घेतो आपण. 8 दॅट इज मीन्स 2 इंटू 2 इंटू 2 पर्टिक्युलर त्याचे फॅक्टर्स पण हवं तर मोठा अंक असेल तर याचा अर्थ 8 चे फॅक्टर घेतल्यानंतर 2 फक्त आपल्याला त्याचा जो स्क्वेअर रूटच्या बाहेर येईल आणि जो एक्स्ट्रा 2 राहतो तो स्क्वेअर रूट मध्ये आत राहील. याचाच अर्थ मिक्सड सगळं जेवढं शक्य आहे तेवढं आपण वर्गमूळ काढायचं. देअरफॉर आपण असं म्हणू शकतो एबी ची जी लेंथ आहे ती 2 रूट 2 युनिट इतकी असेल. म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीने हा डिस्टन्स फॉर्म्युला लक्षात घ्या. तुम्हाला जे 2 पॉइंट दिलेले असतात त्यानुसार त्याचे कोऑर्डिनेट लिहायचे म्हणजेच x1 y1 x2 y2. चुकून याला x1 आणि याला x2 म्हणायचं नाही. पहिला कोऑर्डिनेट हा x चा असतो, दुसरा हा y चा असतो. त्या पद्धतीने कोऑर्डिनेट लिहा. त्यानंतर बाय डिस्टन्स फॉर्म्युला हा फॉर्म्युला वापरायचा. जर इथं काही कोऑर्डिनेट निगेटिव्ह असतील तर इथं छोटे छोटे कंस आत टाकावे लागतात. आपण पुढील उदाहरणामध्ये पाहूया आणि पुढे सॉल्व्ह करत गेलं की आपल्याला डिस्टन्स मिळतं. अधिक लक्षात येण्यासाठी थोडंसं निगेटिव्ह मधलं हे 4th एक्झाम्पल पाहूया. म्हणजे ज्या चौथ्या एक्झाम्पल मध्ये एल याचे कोऑर्डिनेट जे दिलेले आहेत ते 5 मायनस 8. एम हा जो पॉइंट आहे ज्याचे कोऑर्डिनेट -7 -3 या पद्धतीने दिलेले आहेत. देअरफॉर इथं x1 y1 आणि x2 y2 हे कोऑर्डिनेट लिहून घेऊ. x1 जो आहे एल चा कोऑर्डिनेट 5 आहे. y1 जो आहे तो -8 आहे. सेम वे x2 म्हणजेच m चा x कोऑर्डिनेट -7 आहे आणि y2 म्हणजे m चा y कोऑर्डिनेट -3 आहे. देअरफॉर बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स फॉर्म्युला जर आपण वापरला तर एल एम मधला डिस्टन्स शोधायचा आहे. त्या देअरफॉर एल एम स्क्वेअर असं म्हणायला पाहिजे. फॉर्म्युला आहे असा x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. जर तुम्ही इथं x1 मायनस x2 लिहिणार असाल तर इथं मग y1 मायनस y2 या पद्धतीने लिहायला हवं. जर आपल्याला इथले कोऑर्डिनेट निगेटिव्ह असतील तर पुढे मांडणी करत असताना आपण सुरुवातीला या पद्धतीने बॉक्स टाकून घ्या जेणेकरून चुका होणार नाहीत. म्हणजे हे मेन ब्रॅकेट झालं आणि यामध्ये छोटे पुन्हा ब्रॅकेट घ्या. x2 मायनस x1 y2 मायनस y1 आणि पुन्हा आपण नंतर याच्या किमती लिहू शकतो. x2 मायनस x1 म्हणजेच -7 यातून 5 सबट्रॅक्ट करायचं. -7 हा x2 आहे आणि x1 म्हणजे 5 आहे. सेम वे y2 मायनस y1 y2 ची व्हॅल्यू -3 आहे आणि y1 जो आहे तो -8 आहे. मग आता हे स्मॉल ब्रॅकेट जे आत घेतलेले आहेत त्यामध्ये मायनस साइन आहे ते पहिला काढून घेऊया. हे -7 तसंच राहील. हे -5 येईल याचा स्क्वेअर प्लस पुढच्या ब्रॅकेटमध्ये जर पाहिलं तर हा -3 तसाच असेल. मायनस मायनस प्लस होईल +8 होणार त्याचा स्क्वेअर. म्हणजे त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन जी काय आहे ती करून घेऊया. ln स्क्वेअर विच इज इक्वल टू -7 -5 दॅट इज मीन्स -12 त्याचा स्क्वेअर होईल प्लस -3 + 8 दॅट इज मीन्स 5 त्याचा स्क्वेअर असेल. इथं 12 चा जर स्क्वेअर केला तर 144 होईल प्लस 5 चा स्क्वेअर हा 25 होईल. म्हणजे त्यांची ऍडिशन केली तर 4 + 5 9 4 + 2 6 169 हा lm चा स्क्वेअर होईल
हा जो नंबर आहे तो 13 चा स्क्वेअर आहे. Therefore, taking square root on both sides, we get LM which is equal to 13 युनिट. म्हणजे जिथं शक्य आहे तिथं पूर्ण वर्गमूळ काढायचं. जिथं शक्य नाही त्यावेळी जेवढं शक्य आहे तितकं त्यातला स्क्वेअर रूट मधून नंबर बाहेर घ्यायचे, म्हणजेच त्याचा मिक्स्ड असर्ट बनवायचा. म्हणजे उदाहरण अतिशय साधे आहेत, लक्षात घ्या. आपल्याला 2 पॉइंट दिलेले असतात, त्यानुसार त्याचे कोऑर्डिनेट लिहायचे, डिस्टन्स फॉर्म्युला लिहायचा, त्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपण फक्त पुढे सोडवत जायचं. फ्रॅक्शन मध्ये असेल, जसं 6th एक्झाम्पल आहे, फ्रॅक्शन मध्ये जर कोऑर्डिनेट असतील तर कशा पद्धतीने केलं जातं ते एक पाहूया. म्हणजे जिथं डब्ल्यू आणि एक्स असे 2 पॉइंट दिलेले आहेत. डब्ल्यू जो पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट आपल्याला सांगितलेले आहेत -7 2 and 4, आणि जो दुसरा पॉइंट एक्स आहे त्याचे कोऑर्डिनेट 11 and 4 आहेत. Therefore here आपण x1 म्हणजेच डब्ल्यू चा x कोऑर्डिनेट -7/2, y1 म्हणजेच त्याचा y कोऑर्डिनेट 4, हे दोन कोऑर्डिनेट मिळाले. x2 याचाच अर्थ x चा x कोऑर्डिनेट 11 आणि y2 म्हणजे याचा कोऑर्डिनेट 4. Therefore नेहमीच्या पद्धतीने आपण म्हणायचं आहे बाय डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युलाचा जर आपण विचार केला तर आपण म्हणू शकतो wx² which is equal to x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानंतर आपल्याला ह्या ज्या व्हॅल्यू निगेटिव्ह मध्ये वगैरे असू शकतात म्हणून आपण थोडासा बॉक्स ब्रॅकेट घ्यायचा आहे. त्यामध्ये ही x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर या पद्धतीने लिहिणार आहोत. x2 minus x1 that is means 11 minus -7/2, यातून हा कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट झाला, आणि y2 minus y1 that is means 4 minus 4 असं आपण लिहू शकतो. तेच पुढे जर आपण सोडवत गेलो that is means wx² which is equal to ब्रॅकेट मध्ये अजून लिहितोय, हा 11 तसाच राहील, मायनस मायनस प्लस होईल, प्लस 7/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इथं 4 minus 4 that is means 0 स्क्वेअर. आता हा जो फ्रॅक्शन आहे 11 म्हणजेच 11/1 प्लस 7/2, इथं डिनॉमिनेटर सेम नाही आहेत, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा किंवा आपण तिथे डिनॉमिनेटर सेम करूया. डिनॉमिनेटर सेम करायचं म्हणजेच याला 2 ने मल्टिप्लाय केलं 22/2 होईल, प्लस 7/2 आहेच, म्हणजे सेम डिनॉमिनेटर लिहिला 22 प्लस 7 दॅट इज मीन्स 29 अशा पद्धतीने होऊन जाईल. म्हणजेच यांची जी ऍडिशन येते 29/2 ती थोडीशी आपण साईडला करून घेतली, आपण लिहू शकतो 11 प्लस 7/2 दॅट इज मीन्स 29/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 चा स्क्वेअर हा 0च येतो, म्हणजे ते लिहिण्याची आवश्यकता नाही, किंवा इथं जरी फक्त प्लस 0 लिहिलं तर पुढच्या स्टेपला आपण 29/2 ब्रॅकेट स्क्वेअर एवढे लिहू शकतोय. ही जी व्हॅल्यू आली ती wx चा स्क्वेअर आला. आता इथं पुन्हा 29 चा स्क्वेअर करण्याची गरज नाही, कारण जरी केला तर पुन्हा इथे wx ची व्हॅल्यू काढत असताना पुन्हा स्क्वेअर रूट काढावं लागणार आहे. त्यामुळे आता जर एखादी टर्म यातली 0 आली असेल, म्हणजे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करत असताना, आणि इथं फक्त आता 2 ब्रॅकेट राहिलेले आहेत दोन्ही बाजूला, तर आपण असं करूया, दोन्ही बाजूचे स्क्वेअर रूट काढूया. Therefore taking square root on both side wx which is equal to 29/2. ही स्टेप खूप महत्वाची आहे. पहा, दोन्ही बाजूला फक्त सिंगल टर्म होती म्हणून आपण स्क्वेअर रूट घेतलं. मग इथं आपण असं नाही घेऊ शकत, इथं आपण असं नाही म्हणू शकत wx which is equal to x2 minus x1 plus y2 minus y1, कारण इथं मध्ये प्लस आहे. दोन्ही टर्म असताना आपण डायरेक्ट स्क्वेअर रूट काढू शकत नाही, फक्त सिंगल टर्म राहिलेली होती. म्हणजेच एक प्रकारे हा मोनोमियल होता, म्हणून दोन्ही बाजूंचे आपण स्क्वेअर रूट घेतले. म्हणजे wx चा स्क्वेअर असताना त्याचं स्क्वेअर रूट wx आलं, आणि याचा स्क्वेअर करून पुन्हा स्क्वेअर रूट काढायचं आहे, म्हणजे डायरेक्ट इथं स्क्वेअर रूट घेतलं, म्हणजेच आम्हाला wx या 2 पॉइंट मधलं सॉरी जे डिस्टन्स आलं ते 29/2 युनिट. याच डिस्टन्स फॉर्म्युलावर आधारित ऍप्लिकेशन बेस्ड अजून बऱ्याच प्रकारचे प्रश्न या प्रॅक्टिस सेटमध्ये आहेत, जे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इयत्ता 10वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.